श्री स्वामी समर्थ. आज सुद्धा मी तुम्हाला एकाने शेअर केलेला अनुभव सांगणार आहे. वैभव पवार नावाचा एक मुलगा होता. तो MBAच्या पदवीसाठी परदेशात गेला होता. MBAची पदवी हासिल करून तो एका चांगल्या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये CEOच्या पदावरती काम करीत होता. तो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. त्यामुळे यशाची पायरी तो खूप लवकर चढला आणि खूप मोठ्या पदावरती तो काम करत होता. आणि या सगळ्यावर त्याचा फक्त एकच म्हणणं होतं की हे जे सर्व काही आहे हे फक्त माझ्या मेहनतीमुळे आहे. त्याच्या घरी आई वडील राहत होते. आई वडिलांचा स्वामींवर खूप विश्वास असते. ते रोज स्वामींची आरती पूजा सकाळ संध्याकाळ करत असते. याच्या उलट वैभव, कारण वैभवचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. त्याची आई त्याला नेहमी म्हणत असे की वैभव, हे सर्व काही आहे हे फक्त स्वामींच्यामुळेच आहे. तेव्हा वैभव त्यांना म्हणत की नाही आई, हे अगदी चुकीचं बोलतेस. हे सर्व काही आहे हे फक्त माझ्यामुळे आहे, माझ्या मेहनतीमुळे आहे, माझ्या हार्डवर्किंगमुळे आहे. यामध्ये स्वामींचा काय संबंध येतो? त्यावर आई म्हणते, बाळा, स्वामी सर्व काही करत असतात आणि ते सर्व काही पाहत असतात. त्यावर तो दुर्लक्ष करतो आणि त्याच्या कंपनीला तो निघून जातो. कंपनीत गेल्यावर त्याला एक मेल येतो आणि मेलमध्ये असं लिहिलेलं असतं की ऑडिटमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि तो घोटाळा कशामुळे झालेला आहे हे त्यामध्ये त्याला विचारलेलं असतं. बोर्ड मीटिंग ठेवतात आणि त्या मीटिंगमध्ये सर्वजण त्याच्याकडून स्पष्टीकरण मागत असतात. अशा वेळी तो खूप घाबरून जातो, कारण त्याने काहीच केलेलं नसतं. तो खूप प्रामाणिकही होता. त्यालाच कळत नव्हतं की हा घोटाळा झाला कसा. ह्या सगळ्या गोष्टीचा तपास करायला तो गेला, पण काही कुठे शोध लागेना. मग मीटिंग मध्ये त्याला काही स्पष्टीकरण नीट देता येईना आणि जे पण तो देत होता त्यातून असं काहीच साध्य होत नव्हतं. सर्वजण त्याच्यावरती टीका करू लागले. त्याला खूप हुशार आणि हुशार असा सर्वजण मानत होते. तर आता त्याच्या मागेच गॉसिप करू लागले. सर्वजणांच्या तोंडात हेच शब्द ऐकायला यायला लागले, काय माहिती यानेच काहीतरी घोटाळा केला असेल. ह्या अशा सगळ्या गोष्टी सर्वांच्यात चालू झाल्या. या सगळ्या गोष्टीमुळे त्याला खूप ताण आला. तो डिप्रेशन मध्ये गेला. एक दिवस आई त्याला विचारते, बाळा, काय झालंय? तू इतका टेन्शन मध्ये का असतोस? तेव्हा त्याने आईला सगळं काही सांगितलं. त्यावर आई एकच म्हणाली, बाळा, तू प्रामाणिक आहेस हे मला माहिती आहे आणि स्वामींनाही माहिती. फक्त तू एकदा स्वामींसमोर जा, हात जोडून फक्त डोळे मिट, काहीही मागू नकोस आणि दे फक्त स्वामींचे नामस्मरण बघ आणि त्यांच्यावर सगळं सोडून दे. बघ, सगळं काही ठीक होईल. नेहमीप्रमाणे वैभव आईच्या बोलण्यावर कडे दुर्लक्ष केला आणि तो रूम मध्ये गेला. पण का जाणे त्या दिवशी रात्री त्याच्या मनात आलं आणि तो स्वामींसमोर आला आणि हात जोडून त्याने स्वामींचे नामस्मरण केले. आणि नामस्मरण करून झाल्यावर तो झोपी गेला. आणि झोपून उठल्यानंतर सकाळीच त्याला एक मेल येतो आणि त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की कंपनीकडून त्याची माफी मागण्यात आली होती आणि त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की हा घोटाळा तुमच्या डिपार्टमेंट कडून झाला नाहीये, तर दुसऱ्या डिपार्टमेंट कडून झालेला आहे. तो कंपनी तुमची माफी मागत आहे तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. त्यावेळेस हा मेल वाचल्यानंतर तो इतका खुश होतो. तो पहिला पळत पळत येतो आणि स्वामींच्या पायावरती माथा ठेवतो. आणि तेव्हापासून तो जो स्वामी भक्ती करू लागला त्या आजपर्यंतही तो करत आहे. आणि अशा प्रकारचे अनेक अनुभव त्याला आजपर्यंत आलेलेही आहेत. श्री स्वामी समर्थ.